ಆಟೋಮೊಬೈಲ್ನಲ್ಲಿ ಭಾರೀ ಪ್ರಮಾಣದ ವ್ಯಾಪಾರವಿರುವ ಫೋರ್ಟ್ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಅನೇಕ ಸಮಸ್ಯೆಗಳಿವೆ. ಹೋಟೆಲ್ ಮೆಜೆಸ್ಟಿಕ್ನಿಂದ ಜಿಜಾಮಾತಾ ಚೌಕ್ವರೆಗೆ ಅನಗತ್ಯ ವಿಭಜಕವನ್ನು ಸೇರಿಸಲಾಗಿದೆ. ಈಗಾಗಲೇ ಈ ರಸ್ತೆ ಕಿರಿದಾಗಿದ್ದು, ವಿಭಜಕ ಇರುವುದರಿಂದ ವಾಹನ ಸವಾರರು ಹಾಗೂ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರು ಟ್ರಾಫಿಕ್ ಜಾಮ್ಗೆ ಸಿಲುಕಿದ್ದಾರೆ. ರಸ್ತೆಯಲ್ಲಿನ ಹೊಂಡಗಳಿಂದಾಗಿ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರ ಬದುಕು ಹರಸಾಹಸ ಪಡುವಂತಾಗಿದೆ. ದೇವಾನಂದ್ ಅವರು ಕೆಎಂಎಂ ಕನ್ನಡ ಸುದ್ದಿವಾಹಿನಿಯೊಂದಿಗೆ ಮಾತನಾಡಿ, ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಹೊಂಡಗಳು ಬಿದ್ದಿರುವುದರಿಂದ ಪ್ರಯಾಣಿಕರಿಗೆ ಮಾತ್ರವಲ್ಲದೆ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರಿಗೂ ತೊಂದರೆಯಾಗಿದೆ. ಕುತೂಹಲಕಾರಿಯಾಗಿ ಈ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿನ ಒಂದು ಗಲ್ಲಿ ಕೆಂಟೋನ್ಮೆಂಟ್ ಬೋರ್ಡ್ನ ವ್ಯಾಪ್ತಿಗೆ ಬರುತ್ತದೆ ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದು ಗಲ್ಲಿ ಮುನ್ಸಿಪಲ್ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ವ್ಯಾಪ್ತಿಗೆ ಬರುತ್ತದೆ. ಕೆಂಟೋನ್ಮೆಂಟ್ ಬೋರ್ಡ್ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ ಅಂಗಡಿಗಳನ್ನು ದುರಸ್ತಿ ಮಾಡುವುದನ್ನು ನಿಷೇಧಿಸಲಾಗಿದೆ. ಹಾಗಾಗಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕುಂಠಿತವಾಗಿದೆ ಎಂದು ಹೇಳಿದರು. नमस्कार. हे फोर्ट रोड हे मेजेस्टिक हॉटेलनं जाधव पेट्रोल पंपच्या मध्ये जो खड्डे आहे ह्या खड्ड्यामध्ये पावसाचं पाणी थांबवून आणि साईडला पाणी पूर्ण थांबवून आणखी गटर पूर्ण ब्लॉकवाला येतं. ह्याच्यातनं लोकांचं ट्रॉफिक आणि आजूबाजू लोकांना पाण्याच्या खड्ड्यातनं हे जाणार येणार लोकांना स्लिप होऊन पडून असं सगळ्यांना त्रास व्हायला ह्याच्यात. आणि हे विनंती आहे, हे जरा येऊन कृपा करून हे जरा रोड जरा मोकळं करायचं आहे. आणि इथं जाधव पेट्रोल पंपकडे जो पाणी थांबतं आहे 3 फूट पाणी थांबतं आहे. हे 3 फुटाचं पाणीमध्ये यायचं जायचं रोड पूर्ण ब्लॉक आहे ह्याच्यात. ही सगळ्यात महत्त्वाची बाजारपेठ आहे. हां, मेन मार्केट आहे. व्यापाऱ्यांना काय त्रास होतो? व्यापाऱ्यांना पूर्ण त्रास आहे. इकडं व्यापाऱ्यांना म्हटलं यायचं जायचं लोकांना पूर्ण त्रास आहे. आणि दुकानवाल्यांचा तो पूर्ण धंदा बी बाद झाला इकडं. आणि हे डिवायडरनं आणि मेजेस्टिक हॉटेलकडनं धरून येणारे गाड्या स्लिप होऊन फार पडाले त्याच्यात. इथले जे व्यापारी आहे त्याची काय मागणी होती डिवायडर घाला वगैरे असं म्हणून? मागणी तर डिवायडर घालायचं तर मागणी नव्हती. हे लोक घातले. हे घातल्यानंतर याच्यातनं आजूबाजू दुकानवाल्यांना लई त्रास झाला याच्यात. हा परिसर कोणत्यावर मोठा पडत हे एक साईड कॅन्टोन्मेंट येते, एक साईड कॉर्पोरेशनमध्ये येते. मग इथले जे दुकान गाड्या आहेत त्यांच्या रिपेरी संदर्भात वगैरे काय ते जो कॅन्टोन्मेंटचं ते कॅन्टोन्मेंटला संबंध आहे. मालकी जो आहे ते मालकीला संबंध आहे. आणि एक मालकी रोड आहे, एक कॉर्पोरेशन रोड आहे, एक कॅन्टोन्मेंट रोड आहे. दुकानं जी आहे ती अजूनही रिपेअर झालेली नाही आहे, तशीच पूर्वीपासून जशी आहे तशीच आहे. ते पूर्वीपासून तसंच आहे. ते कॉर्पोरेशन कॅन्टोन्मेंट त्यांच्यातने बुकिंग घ्यायला ते कॅन्टोन्मेंटमध्ये जो रेंटेड आहे ते त्यांच्यातने रिपेअर करून त्यांच्यातने राहतात. मी देवानंद फोर्ट रोड देव एंटरप्राइज इकडं मेजेस्टिक होटेलच्या बाजूला रहिवासी. ಈ ಕುರಿತು ಆಟೋಮೊಬೈಲ್ ಅಂಗಡಿಕಾರರ ಸಂಘದ ಅಧ್ಯಕ್ಷ ಶರತ್ ಪಾಟೀಲ್ ಮಾತನಾಡಿ, ಕೋಟೆ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಕಲ್ಲು ಹಾಗೂ ಕಸದ ಸಾಮ್ರಾಜ್ಯವಿದೆ. ರೋಗಗಳು ವೇಗವಾಗಿ ಹರಡುತ್ತಿರುವುದರಿಂದ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರು ಕಾರ್ಮಿಕರ ಪ್ರಾಣಕ್ಕೆ ಅಪಾಯ ಎದುರಾಗಿದೆ. ಈ ಬಗ್ಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟವರು ಗಮನ ಹರಿಸಬೇಕು ಎಂದು ಹೇಳಿದರು. नमस्कार. आज बेळगावमध्ये पावसानंतर अतिवृष्टी झाल्यानंतर अनेक समस्या उद्भवलेल्या आहेत. त्यातल्या मुख्य समस्या म्हणजे आपल्या बेळगावमधील फोर्ट रोडचं जे मार्केट आहे ऑटोमोबाईल, जिथे अनेक ठिकाणाहून लोक येतात, अनेक राज्यातून येतात किंवा अनेक गावातून येतात. अशा रोडच्या ठिकाणी एवढे प्रॉब्लेम्स आहेत की खड्डे भरपूर झाले आहेत. नंतर हे झाड बघू शकता तुम्ही. हे झाडाच्या फांद्या वगैरे थोड्या तोडणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आपलं जुनं मार्केट आहे, जो जुना बाजार म्हणतो आम्ही, मोडका बाजार, तिथे पण थोडे मग रस्त्यात खांबा आलेला आहे. पाणी जिथं तिथं साठतं आहे. नंतर या ठिकाणी एक पेट्रोल पंप होता कॅन्टोन्मेंटचा, त्या ठिकाणी सगळं दुर्गंधीचं साम्राज्य केलेलं आहे. आणि आता परवा आपण पाहिले 14 वर्षाची मुलगी एक बळी पडलेली आहे डेंग्यूच्या कारणाने. तर मला अशी विनंती करायची आहे कॉर्पोरेशन व MLA साहेबांना की या एरियामध्ये आपण लक्ष देऊन इथे काहीतरी जरा ह्याच्यावर तोडगा काढावा आणि जनतेची ज्या समस्या आहेत त्या सोडवायची मी विनंती करतो आपल्या माध्यमातून. आणि इथे अनेक समस्या या लोकांच्या आहेत, त्याही ऐकून घ्या आणि लवकरात लवकर त्याच्यावर तोडगा काढावा अशी मी विनंती करतो. माझं नाव शरद पाटील आहे. मी बेळगाव ऑटोमोबाईल मर्चंट असोसिएशनचा अध्यक्ष आहे, प्रेसिडेंट आहे. या नात्याने मी सर्वांना विनंती करतो, आमची कुणाची तक्रार किंवा काही नाही आहे, पण आमची रिक्वेस्ट आहे सर्वांना की आपण ह्या सर्व इथले प्रॉब्लेम्स आम्हाला सॉल्व करून द्यावे. धन्यवाद. ಉದ್ಯಮಿಗಳಾದ ಇನಾಯತ್ ಕಿಲ್ಲೆದಾರ್ ಮತ್ತು ಖಮುತ್ ಸೌದಾಗರ್ ಇಲ್ಲಿನ ಸಮಸ್ಯೆ ವಿವರಿಸಿದರು. ಪೆಟ್ರೋಲ್ ಪಂಪ್ ಬಳಿ ಇರುವ ಹಳೆಯ ಮರ ಯಾವಾಗ ಬೇಕಾದರೂ ಬೀಳುವ ಸಂಭವವಿದ್ದು ಭಾರೀ ಹಾನಿಯಾಗುವ ಸಂಭವವಿದ್ದರೂ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಅಧಿಕಾರಿಗಳು ತೆಗೆಯುತ್ತಿಲ್ಲ ಎಂದು ಹೇಳಿದರು. इधर बहुत काम किया गटर का, लेकिन पूरा पानी गटर के अंदर नहीं जा रहा है, पूरा बाहर आ रहा है. पूरा कचरा अंदर ही है, निकालते हैं और वापस भर जाता है.
पूरा अंदर सबके शॉप्स में अंदर पानी आ रहा है। स्मार्ट सिटी बोल के इतना बड़ा काम किया, इतना खर्चा किया, लेकिन पानी क्लियर नहीं हो रहा है। पूरा रोड पे ही कचरा आ रहा है, इतना स्मेल आता है, 2-3 दिन स्मेल जाता नहीं है। और पानी थोड़ा भी बारिश आया पानी पूरा रोड पे आ जाता है, बहुत दिक्कत हो रहा है। और होट के इस तरह आते हैं घर तक आ, लेकिन बाद में होट वावत में दुकान भी नहीं, क्या भी नहीं, सब बिसर के छोड़ते हैं। सब MLA की सब खाओ वाले है, सब कुछ फायदा नहीं हो, कोई भी रहने खर्चा करते हैं फिर भी वापस ही आता है। ऐसा यहाँ के एंटरप्रेन्योर्स उनको क्या तकलीफ होती है? तकलीफ क्या, दुकान में पानी अभी बोर लगा के पानी काटो, मोटर लगा के धंधा करने का क्या, खाली पानी करते रहे। गंदा पूरा इधर ही आधा गाड़ी डूब जाता है। शुभ नाम के लिए MLA है, कुछ काम का नहीं MLA हमारा। कंटोनमेंट बोर्ड और महानगर पालिका सबको बोला, सब लोग आके खाली कचरा काटता है जाता है, फिर वापस वही हाल होता है। पूरा ये मेन सोल्यूशन करना पड़ता है, पूरा परमानेंट होना चाहिए। आया 8 दिन आके कचरा काटता है, फिर वापस और जम जाता है, और कचरा जमता है, और काट के आ जाता है। अभी तुम्हारे को दिखलाते थे पानी पूरा भरे, सो मोटर लगा के काटे हम पानी, मोटर लगा के पानी बाहर लेना पड़ता है। अभी आपकी मांग क्या है? पूरा एक परमानेंट सोल्यूशन होना ना, हर बार हर साल ऐसा ही होता है। एक 8 दिन जाता नहीं, पूरा पानी दुकान में अंदर आता है, फिर क्लीन करो, फिर वापस ऐसा ही परमानेंट एक ही बार सही करना है ना। सब पूरा ये इधर ही है, जब से ये नया गटर बनाया है फिर भी पानी अटक जाता है। इनायत किल्लेदार। ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಹೊಂಡಗಳಿಂದ ಅಪಘಾತಗಳು ಸಂಭವಿಸುತ್ತಿವೆ ಎಂದು ಪ್ರಯಾಣಿಕ ಅರ್ಜುನ್ ಹೇಳಿದರು. ಮಾಧ್ಯಮನವರು ಬಂದ ಇಲ್ಲಿ ಸರ್ವೆ ಮಾಡುವ ಪ್ರಕಾರ ನಾವು ಸ್ಥಳೀಯರೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಕಾಸ ಇಲ್ಲಿ ಸಮಸ್ಯೆ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ಬೇಕಂತೇಳಿ ಅವ್ರಿಗೆ ಪೈಲ ಧನ್ಯವಾದಗಳು ಹೇಳ್ತೀವಿ. ಇವತ್ತು ಈ ಪೋಡ್ ರೋಡ್ನಾಗ ಡಿವೈಡರ್ ಹಾಕಿರಷ್ಟು ರೋಡ್ ಇಲ್ಲ ಒಂದೇದ್ದು. ಈಗ ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿ ಅವ್ರು ಕೆಲಸ ಮಾಡಿದಾರೆ, 3-4 ಫುಟ್ ತಗ್ಗಿಬಿದ್ದಾವ. ಇಲ್ಲಿ ಯಾವ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕೆಲಸ ಆಗವಲ್ಲವು. ಮುಂದೆ ಮ್ಯಾಗಡಿಂದ ಕಲ್ಮಟ್ ರೋಡಿಂದ ರವಿವಾರಪೇಟೆಯಿಂದ ಈ ಕಡೆಯಿಂದ ಎಲ್ಲ ಕಡೆಯಿಂದ ನೀರು ರೋಡ್ ಬಂದ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಬರ್ತೇಶ್ ಹೈಸ್ಕೂಲ್ ಜಮಾ ಆಗುತ್ತಾ. ಅಲ್ಲಿ ಜಮಾ ಆಯ್ತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ದಾಟಾಕ ಹೋಗಕ್ಕೆ ಎಲ್ಲ 3-4 ಫುಟ್ ನೀರು ನಿಲ್ತದೆ. ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಲೋಕಲ್ ಕೆಲಸ ಮಾಡೋ ಎಲ್ಲ ಆಟೋಮೊಬೈಲ್ಸ್ ಮಾಲಕರಿಗೆ ಅಥವಾ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಬರೋರಿಗೆ ಭಯಂಕರ ಭಾಳ ತೊಂದರೆ ಐತಿ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಮಾನ್ಯ MLA ಸಾಹೇಬರು ಮತ್ತು DC ಸಾಹೇಬರು ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಏನು ಮಲ್ಕೊಂಡ್ರಲ್ಲ, ಅವ್ರು ಎದ್ದು ಕಾಸಿದ ಕಡೆ ಬಂದು ನೋಡ್ರ ಇದೆಲ್ಲ ಚಲೋ ಆಗಲಿ ಅಂತೇಳಿ ಅವರಲ್ಲಿ ಕೈ ಮುಗಿದು ಕೇಳ್ಕೊತೀವಿ. ಈಗ ಇಲ್ಲಿ ಏನೈತ್ರಲ್ಲ ರೈಲ್ವೆ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಈಚೆ ಕಡೆ ಅವು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಮಾನ್ಯ ನಮ್ಮ MLA ಸಾಹೇಬರು ಬಂದು ಇದನ್ನು ಸರ್ವೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೆಲಸ ಇದನ್ನು ಮಾಡಿ ಕಾಸು ಎಲ್ಲರಿಗೂ ಅನುಕೂಲ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕಂತೇಳಿ ಅವರಲ್ಲಿ ವಿನಂತಿಯಿಂದ ಎಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ನಾವು ಕೇಳ್ಕೊತೀವಿ. ನನ್ನ ಹೆಸರು ಅರ್ಜುನ್ ಅಂತೇಳಿ. ಈ ವೇಳೆ ಉದ್ಯಮಿ ಜಿಗ್ನೇಶ್ ಗೊರಾಡಿಯಾ ಮಾತನಾಡಿ, ಭಾರೀ ಮಳೆಗೆ ಇಲ್ಲಿನ ಜೀಜಾಮಾತಾ ಚೌಕ್ನಲ್ಲಿ ನೀರು ಸಂಗ್ರಹವಾಗುತ್ತದೆ. ಈ ರಸ್ತೆ ಬಂದ್ ಆಗಿರುವುದರಿಂದ ಅಂಗಡಿ ಮುಚ್ಚಬೇಕಾಗುತ್ತದೆ. ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಹೊರಗಿನಿಂದ ಇಲ್ಲಿಗೆ ಬರುವ ವಾಹನಗಳಿಗೆ ತೊಂದರೆಯಾಗುತ್ತಿದೆ ಎಂದು ಹೇಳಿದರು. कॉरपोरेशन और कैंटोनमेंट को रिक्वेस्ट करते हैं कि भाई ये झाड़ कभी भी गिर सकता है ऊपर, वो थोड़ा उसको कट करके लेवल कर दो। और ये पंप का प्रॉपर्टी है उसको थोड़ा प्लीज़ क्लीन एंड मेंटेन रखिए। उसकी वजह से हम लोग को बहुत तकलीफ़ होती है, पानी भरता है, बहुत सारी दिक्कत होती है। तो रिक्वेस्ट है। और ये रोड का भी प्रॉब्लम है, वो थोड़ा रिक्वेस्ट है कि थोड़ा उस पर ध्यान देके करवा दे। थोड़ा ಗಂದಗಿ ಉದರ है ना, उधर पूरा गंदगी बहुत होती है। ಕೋಟೆ ರಸ್ತೆ ಉತ್ತರ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಬರುತ್ತಿದ್ದು ಶಾಸಕರು ಅಲ್ಲಿನ ಸಮಸ್ಯೆ ಕಡೆಗಣಿಸಿದ್ದಾರೆ ಎನ್ನಲಾಗಿದೆ. ರಸ್ತೆಯಲ್ಲಿನ ಹೊಂಡಗಳನ್ನು ತುಂಬಿಸಬೇಕು ಹಾಗೂ ಅನಗತ್ಯ ವಿಭಜಕಗಳನ್ನು ತೆಗೆಯಬೇಕು ಎಂಬುದು ಇಲ್ಲಿನ व्यापारिಗಳು ಹಾಗೂ ಪ್ರಯಾಣಿಕರ ಆಗ್ರಹವಾಗಿದೆ. नमस्कार. आता आपण आहोत PV रोडवरील फ्लायओव्हरजवळ. शहरातील चारही फ्लायओव्हरची अत्यंत दयनीय अशी अवस्था झालेली आहे. कारण अलीकडेच बांधण्यात आलेल्या या फ्लायओव्हरवरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. त्यामध्ये पावसाचं पाणी साचतं आहे. त्यामुळे प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. बरेच कपलेश्वरी मंदिरजवळचा जो फ्लायओव्हर आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात दररोजच्या दररोज घडत आहेत. याबद्दल तक्रार करूनही संबंधित खाते त्याकडे दुर्लक्ष करत आहे असा आरोप तेथील स्थानिक नागरिक आणि प्रवाशातून होताना दिसतोय. तर PV रोडवरील जो फ्लायओव्हर आहे या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. तिथे देखील पावसाचं पाणी साचतंय.
याकडे संबंधित खात्यांनी लक्ष द्यावं असं येथील नागरिकांचं आणखी प्रवाशांचं म्हणणं आहे. त्याशिवाय फ्लायओव्हरच्या बाजूनं जे दोन्ही फ्लायओव्हरच्या बाजूनं जे सर्व्हिस रोड आहेत, सेवा रस्ता आहेत, त्या रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात खड्डे पडून चिखल साचलेला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना चालत जाणे देखील कठीण होत असल्याचे तेथील नागरिक सांगत आहेत. याबद्दलही महानगरपालिका आणि संबंधित खात्यांनी लक्ष द्यावं अशी नागरिकांची मागणी आहे. कॅमेरामन संकल्प शिंदे समवेत चेतन लक्केवेलकर, KMM बेळगाव. ಕ್ಯಾಮರಾಮ್ಯಾನ್ ಸಂಕಲ್ಪ ಶಿಂದೆ ಜೊತೆ ಚೇತನ್ ಲಕ್ಕೇಬೆಲ್ಕರ್, KMM ಕನ್ನಡ ಬೆಳಗಾವಿ.